ॲक्शन ऑफ हार्टमध्ये काही टर्मॉलॉजी दिल्या त्या समजून घेऊया. आता सगळ्यात सुरुवातीला आपण पाहतो हार्टबीट. मग आता हार्टबीट आपल्याला माहिती आहे, हार्टबीट इज नथिंग बट रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन, कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट, रिलॅक्सेशन ऑफ हार्ट. मग त्यालाच आपण काय म्हणायचं, हार्ट बीट्स असं कन्सिडर करणार. ठीक आहे. एका हार्टबीटमध्ये आपल्याला काय पाहायला भेटेल, एक कॉन्ट्रॅक्शन येईन आणि एक रिलॅक्सेशन आपल्याला त्यामध्ये पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हार्टबीट आपल्याला समजलं. पहा आता पुढं काय, हार्ट रेट. रेट म्हणजे हार्टबीट आपल्याला टाईममध्ये घ्यावं लागेल, म्हणजे किती टाईममध्ये किती होतात. ओके. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हार्टबीट्स जर आपण पाहिलं पर मिनिट, पर मिनिट्स जेवढे होतील दॅट इज नथिंग बट द हार्ट रेट. ओके. म्हणजे नंबर ऑफ हार्टबीट्स दॅट इज 72 हार्टबीट्स पर मिनिट. ओके. मग त्यांना आपण काय म्हणतो, दिस इज नथिंग बट ए हार्ट रेट. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता या हार्टबीटवरून आणि हार्ट रेटवरून आपण स्ट्रोक व्हॉल्यूम किंवा कार्डियक आउटपुट काढू शकतो. स्ट्रोक व्हॉल्यूम किंवा कार्डियक आउटपुट म्हणजे काय, इट इज नथिंग बट द व्हॉल्यूम ऑफ ब्लड विच इज पंप बाय द हार्ट. मग त्यामध्ये पाहूया स्ट्रोक व्हॉल्यूम. स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे काय असतं, हार्ट पंप अबाउट 70 ml blood, 70 ml blood in each beat, each heartbeat we can say that. म्हणजे एका हार्टबीटमध्ये हार्ट जेवढं पंप करणार ना ब्लड, दॅट इज युअर 70 ml. ओके. मग त्यालाच आपण काय म्हणायचं, स्ट्रोक व्हॉल्यूम असं कन्सिडर करणार. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे एका हार्टबीटमध्ये जेवढं पंप करणार ब्लड हार्ट, त्याला आपण स्ट्रोक व्हॉल्यूम असं म्हणायचं. हार्ट रेटमध्ये जेवढं आपण पंप करणार, ओके, हार्ट ब्लड, दॅट इज युअर कार्डियक आउटपुट. म्हणजे इथं आपण काय म्हणू शकतो, पहा, हार्ट पंप अबाउट, आपल्याला माहिती आहे 70 ml पर हार्टबीट आहे ना, आणि पर मिनिट जर आपण पाहिलं तर 72 टाईम आपल्याला हार्टबीट्स पाहायला भेटणार. म्हणजे आपण काय म्हणूया, एका मिनिटामध्ये जेवढं पंप होतं ना ब्लड, दॅट इज काय असेल इथं 72 ml मेन्शन करणार, कारण की 72 टाईम आपल्याला काय पाहायला भेटणार, हार्टबीट्स होणार पर मिनिट. म्हणजे आपण काय घेतले आता इथं 70 × 72 म्हणजे आपल्याला किती पाहायला भेटणार आहे, 5040 ml. ठीक आहे. विच इज ॲप्रॉक्सिमेटली 5 लिटर आपल्याला पाहायला भेटणार आहे. म्हणजे एका मिनटामध्ये जर आपण पाहिलं तर हार्ट अबाउट ॲप्रॉक्सिमेटली 5 लिटर ब्लड काय करतं, पंप करतं. मग त्यालाच आपण काय कन्सिडर करणार, कार्डियक आउटपुट असं पहा, कंडक्टिंग सिस्टम ऑफ हार्ट. मग आपल्याला माहिती आहे का ह्युमन हार्ट जे आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं, कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन होईल. बरोबर. आता हे जे कॉन्ट्रॅक्शन असतं, ह्या कॉन्ट्रॅक्शनला आपण काय म्हणतो, इट इज नथिंग बट सिस्टॉल. याला आपण म्हणणार सिस्टॉल. आणि रिलॅक्सेशन जे असतं त्याला आपण म्हणतो डायस्टॉल. ओके. म्हणजे रिलॅक्सेशन आणि कॉन्ट्रॅक्शनसाठी हार्टमध्ये कोणते मसल्स असतात, पहा, कार्डियक मसल्स, कार्डियक मसल्स आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके. विच ब्रिंग अबाउट द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट. ओके. आणि दुसरा महत्त्वाचा पॉईंट, ह्युमन हार्ट हे कसं असतं, मायोजेनिक आहे. मायोजेनिक म्हणजे काय का, ह्युमन हार्टमध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार आहे, मॉडिफाईड मसल प्रेझेंट असतात, मॉडिफाईड मसल प्लेक्सेस आपण म्हणूया त्यांना. ओके. ह्या मसल प्लेक्सेसला आपण नोडल टिश्यू असं म्हणतो, नोडल टिश्यू. का ह्या नोडल टिश्यूमध्ये आपल्याला ॲबिलिटी पाहायला भेटणार आहे. हे नोडल टिश्यू काय करतात, जनरेट इम्पल्सचं फॉर्मेशन अँड कंडक्शन करण्यासाठी हे रिस्पॉन्सिबल आहे. फॉर्मेशन ऑफ अँड कंडक्शन ऑफ इम्पल्स. म्हणजे स्वतःहून हार्ट काय करणार, वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन तयार करतं किंवा इम्पल्स जनरेट करणार. का त्या इम्पल्समुळे आपल्याला कॉन्ट्रॅक्शनची वेव पाहायला भेटते. ठीक आहे. मग आता ह्या नोडल टिश्यूपासूनच ॲक्च्युली काय झालं, कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट फॉर्म झालेली. पहा, मग आता हे जे मॉडिफाईड मसल प्लेक्स असतात ते आता समजून घेऊया आपण. आता पहिली गोष्ट आपल्याला पाहायला भेटणार, ह्या ठिकाणी इथं आपल्याला पाहायला भेटतं, पहा, इथं जो प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणायचं एस एन नोड.
है ना. पहिला जो कंपोनंट आपल्याला पाहायला भेटणार कंडक्टिंग सिस्टीममध्ये असला दॅट इज एस ए नोड. मग आता एस ए नोड म्हणजे ॲक्च्युली काय असतं, सायनो ॲट्रिक्युलर किंवा ऑरिक्युलर नोड त्याला आपण म्हणायचं. ठीक आहे, त्यालाच आपण सॅन असं पण म्हणतो किंवा त्यालाच आपण म्हणणार पेस मेकर. कारण की हा इनिशिएट करणार इम्पल्स जनरेशनचं प्रोसेस आणि त्या थ्रू काय होईल, कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट होईल हार्टचं. ठीक आहे, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ पेस मेकर. आता इथं जर आपण पाहिलं तर ॲक्च्युली हा कुठं प्रेझेंट असतो, इट इज प्रेझेंट इन द वॉल. कशाची वॉल आहे पहा, राईट ॲट्रियमची वॉल आहे ना. या राईट ॲट्रियममध्ये आपल्याला हे पॅच पाहायला भेटतं, एस ए नोडचं प्रेझेंट आहे. हा स्वतःहून काय करतो, इम्पल्स जनरेट करणार आहे ना ॲट द इंटरव्हल ऑफ 0.8 सेकंद. म्हणजे कंटिन्युअसली आपल्याला 0.8 सेकंद नंतर एक इम्पल्स जनरेट झालेलं पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, आणि हा जो इम्पल्स आहे, हा इम्पल्स काय होईल, हा इम्पल्स असा ट्रॅव्हल करणार थ्रू आउट द ॲट्रिया. ह्या ॲट्रियामध्ये काय होईल, पूर्णपणे हा इम्पल्स ट्रॅव्हल करणार आहे फ्रॉम अप्पर साईड टू लोअर साईड. ठीक आहे, आता इम्पल्स ट्रॅव्हल केल्याबरोबर आपल्याला काय माहिती आहे, दिस इम्पल्स ॲक्च्युली रिस्पॉन्सिबल फॉर कॉन्ट्रॅक्शन इन ॲट्रिया. ते इम्पल्समुळे काय होईल, ह्या ॲट्रियामध्ये आपल्याला वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन पाहायला भेटणार आहे. म्हणजे वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन आपल्याला कशी पाहायला भेटणार आहे, इम्पल्सच्या डायरेक्शनलाच असेल, म्हणजे अप्पर साईडकडून लोअर साईडला कॉन्ट्रॅक्शन आपल्याला पाहायला भेटणार आहे ॲट्रियाकडे असेल. ठीक आहे, म्हणजे एस ए नोड काय करतो, स्वतःहून इम्पल्स जनरेट करणार, त्याच्यामुळे त्याला आपण पेस मेकर असं कन्सिडर करणार. ठीक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे इट हेल्प्स इन कॉन्ट्रॅक्शन इन ॲट्रिया किंवा ऑरिकल्समध्ये कॉन्ट्रॅक्शनसाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, मग एस ए नोड रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे, आता दुसरा आपल्याला कंपाऊंड याचा किंवा एलिमेंट पाहायला भेटणार, मग त्याला आपण ए व्ही नोड असं म्हणणार आहे. दिस इज ॲक्च्युली ए व्ही नोड. हा आपल्याला ए व्ही नोड या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. मग त्यालाच आपण ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर नोड असं म्हणणार. ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर नोड असं म्हटलं जातं किंवा त्याला आपण पेस सेटर असं पण म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ पेस सेटर. म्हणजे हा जरी पाहिला आपण पॅच, हा कुठं प्रेझेंट असतो, हा पण राईट ॲट्रियमच्या वॉलमध्ये प्रेझेंट आहे. बट ॲट द जंक्शन ऑफ, वरच्या साईडला आपल्याला पाहायला भेटणार इंटर ऑरिक्युलर सेप्टम आहे, खालच्या साईडला इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम आहे. याच्या जंक्शनला आपल्याला काय पाहायला भेटतो, ए व्ही नोड प्रेझेंट आहे. मग ए व्ही नोडचं फंक्शन काय असतं पहा, एस ए नोडकडून इम्पल्स ज्या वेळेस ह्या ए व्ही नोडकडे पोहोचणार, इट स्टिम्युलेट द ए व्ही नोड. ए व्ही नोडला काय करेल, ते स्टिम्युलेट करणार. स्टिम्युलेट केल्यानंतर ए व्ही नोड काय करतो, जनरेट करतो इम्पल्स. आणि हा जो जनरेट केलेला इम्पल्स आहे, पुढं मग ह्या मॉडिफाईड मसल थ्रू काय होईल, हा इम्पल्स व्हेंट्रिकलमध्ये वॉलमध्ये आपल्याला पाहायला भेटणार, ट्रॅव्हल करणार आहे. अँड विच ब्रिंग अबाउट द कॉन्ट्रॅक्शन इन व्हेंट्रिकल्स. ठीक आहे, म्हणजे ए व्ही नोड फक्त काय करतो, हे जे इम्पल्स आहे एस ए नोडकडून आलेले, त्यामुळं स्टिम्युलेट होतो आणि स्वतःहून काय करेल, इम्पल्स जनरेट करणार. आणि इथं जनरेट झालेला जो इम्पल्स आहे तो पुढं ॲक्च्युली कशामध्ये पास करणार, ह्या ब्रांचेसला आपण म्हणणार बंडल ऑफ हिस. आणि त्याच्यानंतर याच्या फर्दर ब्रांचेस पडतात व्हेंट्रिकलच्या त्यांच्या रिस्पेक्टिव्ह वॉलमध्ये, मग त्याला आपण म्हणायचं पुर्किंजे फायबर. ओके, म्हणजे ए व्ही नोडनी जनरेट केलेला इम्पल्स हा पहिल्यांदा बंडल ऑफ हिसमध्ये जातो, नंतर पुर्किंजे फायबरमध्ये जाणार आहे. ठीक आहे, दॅट इज युअर ए व्ही नोड. तिसरा जो आपला पार्ट पाहायला भेटणार दॅट इज बंडल ऑफ हिस. आता बंडल ऑफ हिस जर आपण पाहिलं, हे कशापासून आरायचं होतं पहा, ए व्ही नोडपासून आरायचं होतं. आणि हे कशा थ्रू रन होणार, तर इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम थ्रू हे रन होणार आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, मग आता हे पुढं आपल्याला पाहायला भेटणार हार्टच्या काय होतील, त्याच्या रिस्पेक्टिव्ह व्हेंट्रिकलच्या वॉलमध्ये जाणार आणि त्याचे फर्दर ब्रांचेस पडतात पहा. म्हणजे बंडल ऑफ हिसच्या आपल्याला काय पाहायला भेटणार, ह्या ज्या ब्रांचेस वगैरे पडलेले आहेत कशामध्ये जाऊ राहिले, ह्या व्हेंट्रिकलच्या वॉलमध्ये जाऊ राहिले ह्या ब्रांचेस. मग त्यालाच आपण काय म्हणणार, चौथा कंपोनंट आपल्या कंडक्टिंग सिस्टीममध्ये असलेला दॅट इज युअर पुर्किंजे फायबर्स असं म्हणणार. ठीक आहे, मग आता हे जे पुर्किंजे फायबर्स थ्रू हे जे इम्पल्स आहे, इम्पल्स कशामध्ये जातील, मग ह्या व्हेंट्रिकलच्या वॉलमध्ये पास होतील. आणि व्हेंट्रिकलच्या वॉलमध्ये पास झाल्यानंतर व्हेंट्रिकलमध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार, कॉन्ट्रॅक्शन पाहायला भेटणार. ठीक आहे, म्हणजे बंडल ऑफ हिस अँड पुर्किंजे फायबर्स बोथ आर रिस्पॉन्सिबल फॉर कॉन्ट्रॅक्शन इन व्हेंट्रिकल्स. व्हेंट्रिकल्समध्ये असलेल्या कॉन्ट्रॅक्शनसाठी हे दोन रिस्पॉन्सिबल आहे, दॅट इज बंडल ऑफ हिस अँड पुर्किंजे फायबर.
दॅट इज ऑल अबाउट द कंडक्टिंग सिस्टम ऑफ ह्युमन हार्ट.